उमा किचनमध्ये स्वयंपाक करत असताना तिथे पिहू येते. पिहू उमाला मदत करायसाठी प्रयत्न करते. आता उमाने रागाच्या भरात तिला सांगितलेलं असतं की मला आई म्हणायचं नाही, म्हणून पिहू तिला सासूबाई अशीच हाक मारते. ती विचारते की तुम्ही काय करताय, मी मदत करू का तुम्हाला? पण उमाच्या तोंडून चकार शब्दच फुटत नाही. पिहूवरती नाराज असते ना ती. उमा तांदूळ धुते त्यावेळेला पिहू विचारते की खिचडी बनवायची आहे का? मी पटकन बनवते, थांबा मी कांदा चिरायला घेते. उमा तिच्या आधी जाते आणि कांदे चिरायला घेते. पिहूला वाईट वाटतं तरीही ती प्रयत्न करते तिची नाराजी दूर करण्याचा, तिच्यासोबत कामं करण्याचा. ती विचारते की सासूबाई ठीक आहे, मग मी कोशिंबीर बनवते सगळ्यांसाठी. तेव्हा उमा पुन्हा फ्रीजकडे जाते आणि काकडी वगैरे सगळं काही घेऊन येते. म्हणजे पिहूला ती एकाही कामाला हात लावू द्यायला तयारच नसते. पिहूच्या इतकं जिव्हारी लागतं ते सगळं, पण ती समजूनही घेते. इकडे शिवनाथच्या घरी राडा झाला म्हणूनच पद्मा, भास्कर, रुद्र यांनी पार्टीचा बेत आखलेला असतो. त्यांनी छायाला भजी बनवायला सांगितलेले असतात. भास्कर येतो आणि तिला आदेश देतो की बायको काहीतरी गोड वगैरे पण बनवा. पण छायाला हे सगळं अजिबात मनाला पटत नाही. ती भास्करवरती नाराज असते. ती विचारते की कसं काय सुचतं व तुम्हासने हे संध? अहो तो माणूस येऊन शिवनाथ दाजीला जे काही बोलला ते काय तुम्हाला आठवत नाही होय? भास्कर तिला ताकीद देतो की दाजी, अजिबात त्याला दाजी बिजी काय म्हणायचं नाही, त्याचा ना आपला काय बी संबंध नाही आहे. त्यावर छाया त्याला सांगते की अहो असं कसं काय म्हणतायसा तुम्ही? अजून बी त्या माणसाचे शब्द कानात घुमतायत माझ्या. तू काय म्हणाला माहीत नाही होय की तुला बी एक पोरगी आहे, माझा बी तिला तळतळाट लागल असं म्हणाला तो. अहो असं काय करताय, आपल्याला बी एक पोरगी आहे की. छायाने समजूत घातली तरीही भास्करच्या डोक्यात काही शिरतच नाही. त्यासाठी अक्कल असावी लागते ना. भास्कर उलट तिच्यावरती डाफरतो की माझ्या पोरीचा ते विचार करू नकसा, माझी पोरगी असलं काय बी करणार नाही. आणि त्या शिवनाथनं जे काय केलं ना, बघ तू एक दिवस त्याची पोरगी कसं त्याला टच्चू देते ते. समजा पार्टीचा मूड खराब केला, चल इकडं, आणि तो बर्फ घेऊन बाहेर निघून जातो. इकडे उमाने खिचडी करायला घेतलेली असते तर ती तशीच किचनमधून निघून जाते. पाठीमागून पिहू तिला ओरडून विचारते की अहो सासूबाई, अहो किती शिट्ट्या करायच्या तर ते तरी सांगा. पिहूला आता सुचत नसतं की घरातल्यांचा राग घालवायचा तरी कसा. जेव्हा उमा बाहेर येते ना, खिडकीतून पाहते तर समोरच्या घरात पार्टी चालू असते. पद्मा, रुद्र, भास्कर तिघेही आनंदाने ड्रिंक एन्जॉय करत असतात आणि मोठ्याने गाणे लावून आनंद साजरा करत असतात, नाचत असतात. ते सगळं पाहिल्यानंतर उमाच्या इतकं जीवाला लागतं ते सगळं, आणि ती राघवचा विचार करते. कारण तिचं लक्ष अन्विताकडे जातं. अन्विता फोनवरती गुलूगुलू गप्पा मारताना दिसते तिला. आणि तेव्हा आठवतं की पद्माने राघववरती आरोप लावले होते की त्याने अन्विताची छेड काढली. पण राघव असा का वागला? का तर अन्विताचं ज्या मुलावर प्रेम आहे तो मुलगा चांगला नाही आहे, त्याच्यापासून वाचवण्यासाठी राघवने हे सगळं केलं. उगाचच खोटं बोलून शिवनाथचा राग ओढवून घेतला होता. उमाला राघवसाठी इतक्या यातना होतात की जो कायम समध्याच्या भल्याचा विचार करतो तोच आज या घरापासून दूर आहे. जेव्हा ती बाहेर जाते तर समोरून बंटी मामा आलेला असतो. बंटी मामाकडे ती राघवबद्दल चौकशी करते. बंटी मामा सांगतो की राघव येणार नाही आहे. शेवटी तो दाजींचाच पोरगा ना, त्यांच्यासारखाच हट्टी. तो मला म्हणालाय की दाजीजवळ त्याला न्यायला येत नाहीत तोपर्यंत तो काय येणार नाही म्हणून. तेव्हा उमा 1 मिनिट त्याला थांबायला सांगते आणि आत निघून जाते. तोपर्यंत दुसरा सगळ्यात मोठा धमाका होतो. कारण माधव पुन्हा एकदा दारू पिऊन आलेला असतो. त्याला त्याचा तोलही आवरता येत नाही. बंटी मामा धावत जातो आणि त्याला कसं बसं तरी सावरतो. तो दारूच्या नशेमध्ये एक वेगळीच विचित्रच बडबड त्याची चालू असते की मामा, म्या वचन देऊन फसलोय. तू वचन देऊ नकोस हां कुणाला, अजिबात वचन देऊ नकोस कुणाला. त्याची बडबड चालू असते. मामा त्याला समजावतो की ए बाबा, दाजीनं तुला असं अवस्थेत पाहिलं ना, ते आपलं दोघाचा बी बँड वाजवतील, चल इथं. आणि तो कसाबसा तरी माधवला डुलत आपलं घराकडे घेऊन येतो. पण माधव
दारूच्या नशेत असतो, त्याला आवरतही नाही. आणि तो सांगतो की मामा 1 मिनिट थांब, म्या म्या इथं झोपतो. आणि तो जबरदस्ती झोपाळ्यावरच झोपी जातो. इतक्यात उमा येते. उमाचं लक्ष माधवकडे सुरुवातीला नसतं. तिला काळजी असते ती फक्त राघवची. उमा येते आणि ती पिशवी घेऊन आलेली असते. त्यामध्ये तिने राघवसाठी पांघरूण आणि त्याच्यासाठी जेवणसुद्धा दिलेलं असतं. बंटी मामाकडे ते सुपूर्द करून सांगते की हे तू आठवणीने राघवला खाऊ पिऊ घाला आणि तू त्याच्यासोबतच थांब. मी दोघांची बी जेवण आणि पांघरूणं दिली आहे ती. बंटी मामा हो म्हणतो. इतक्यातच माधवचा आवाज येतो. माधव दारूच्या नशेत बडबड करत असतं की वचन देऊन फसलो, मामा वचन देऊ नको कुणाला. आता उमाच्या पायाखालची जमीनच हादरते जेव्हा तिला कळतं की पुन्हा एकदा माधव दारू पिऊन आलाय. बंटीला तिथेतून जायला सांगते. बंटी मामा तिथून जातो. उमा माधवकडे येते. त्यावेळेला माधव दारूच्या नशेत बडबडत असतो की मामा उगाच वचन दिलं, आता काय खरं नाही बघ, काहीच खरं नाही आहे. चुकलो म्या, वचन देऊन फसलो म्या. हे सगळे ते बडबड ऐकते उमा आणि तिच्या पाय काळजाचं पाणी पाणी होतं. इकडे त्यात पिहू रडत असते. श्री गोंधळून जातो. विचार करतो की का रडते. तो तिला जवळ घेतो, समजूत घालतो की पिहू ऐक की, आई काय झालं तुला, का रडते तू. पिहू सांगते की त्याने कुकर लावला, किती शिट्ट्या घ्यायच्या तर मी विचारलं, मला बोललेच नाही ते रे त्या. त्यावर त्याला इतकं हसू येतं आणि पिहू त्याच्यावरती चिडते. तेव्हा श्री इतकी छान इतकी गोड समजूत घालतो ना पिहूची. ए पिहू ऐक की, रडायचं नाही. अगं अगं थोडा वेळ दे की त्याच नाही. हे बघ माझी आप्पा लई स्ट्रिक्ट आहे ती बघ आणि माझ्या आईसाठी त्यांचा सबूत लई महत्त्वाचा आहे. त्यावर पिहू विचारते की पण श्री सांग ना काय चुकलं रे आपलं. अरे आपण टाईमपास तर नाही ना केला. अरे आपण प्रेम केलं ते बी खरं केलं की नाही. आता आपण दोघं एकत्र आहोत, त्यात आपली काय चुकी आहे सांग की. त्यावर श्री तिला समजावतो की पिहू अगं बरोबर आहे तुझं. अगं पण त्यासनी पण आपण समजून घ्यायला लागेल की, त्यासनी बी थोडा वेळ द्यायला लागेल. आणि अगं बघ की, अगं समजा आपल्या मनासारखं झालं आहे की. अगं तू आणि मी एकत्र एका छताखाली आहो की, ते बी आमच्या घरला. पिहू म्हणते की आपल्या. श्री हसत म्हणतो की होय होय आपल्या घरात. खरं तर पिहूला वाईट वाटत असतं ते म्हणजे फक्त राघवसाठी. श्री समोर ते आपलं मन मोकळं करते की श्री ऐक की, अरे ज्याने आपल्याला एकत्र आणलं तोच या घरापासून बाहेर आहे की, तोच या घरापासून दूर आहे की. आणि तसं बी राघव भाऊजींनी माझ्याकडून वचन घेतलं होतं हे घर एकत्र जोडून ठेवण्यासाठी. आणि बघ की आज मी या घरात आले आणि हे घर माझ्यामुळे तुटलं. पिऊ इतकी रडायला लागते, स्वतःला दोष देते. श्री त्याची समजूत घालत असतो. इकडे तोपर्यंत मामा जेवणाचा डबा घेऊन जातो. आता ते जेवण पाहिल्यानंतर राघव एक डबा घेतो आणि तो वाजवून बघतो. त्यानंतर डबा उघडतो तर त्यामध्ये लाडू असतात, उमांच्या हातचे लाडू. राघवला ना इतकं तोंडाला पाणी सुटतं की तो पटकन एक लाडू घेतो आणि घास खातो. आई बी शेवटी आईच असते असंही बोलतो. पण जेव्हा बंटी मामा घरी जायची भाषा करतो राघव चिडतो. तो घेतलेला लाडूही परत ठेवून देतो आणि मामाला सांगतो की नाही, आजपासून ह्योच माझा पत्ता आहे, हे घर पांघरून. आणि तो त्या बाकावरती अंथरून तसाच झोपतो. मनातच तो विचार करतो की आज माझ्यामुळं माझ्या भावाचं प्रेम त्याला मिळालं आहे. आता फक्त आई आप्पांनी त्याला स्वीकारलं ना की झालं तर मग आपण अख्खं आयुष्य बाहेर काढायला तयार आहे. इतका समाधानी इतका आनंदी असतो ना तो त्यांच्यासाठी. खरंच राघव खूप गोड आहे. इकडे तोपर्यंत घरी सर्वजण जेवायला बसलेली असतात. तिथे शिवनाथची सर्वजण वाट पाहतात. शिवनाथ येतो आणि समोर पिहू श्री दोघांनाही पाहिल्यानंतर तो चिडतो त्यांच्यावरती. तो निघून जाणार. उमा त्याला गळ घालते की अहो ऐका की, अहो तुम्हासनी ठाऊक आहे नवं, तुम्ही नाही जेवला तर कोण बी नाही जेवणार. रागाने तो म्हणतो की ठीक आहे वाढा. उमाने एक खिचडी बनवलेली असते. ती त्याच्या ताटात खिचडी वाढत असताना तो पिहू आणि श्रीकडे इतकं डोळ्या वटारून पाहत असतो ना की त्यानंतर पिहू ही खिचडी घेते आणि श्रीला सुद्धा वाढते. आता शिवनाथ एक घास खातो आणि तो रागाने उठून जाणार.
पिहू त्याला अडवते की आप्पा ऐका की थोडंसं खाऊन जावा की असं नका ना करू. आता शिवनाथ तिला बोलायला जातो आणि त्याला जोराचा ठसकाच लागतो. त्याला जोराचा ठसका लागल्यानंतर पिहू पटकन त्याला पाणीही देते. पण शिवनाथ स्वतःचा इगो हर्ट झाला ना, तो पिहूकडे दुर्लक्षच करतो आणि तो स्वतः पाणी घेऊन ते 2 घोट पाणी पितो. स्वतःला शांत करतो. उमा त्याच्या पाठीवरून हात फिरवत असते. थोड्या वेळाने त्याला कुठे जरा बरं वाटतं आणि तो उमालाच सांगतो की उमा, घरात आलेल्या पाहुण्यांना सांगा की माझ्याशी बोलायची काही बी गरज नाही म्हणावं, आणि रागाने तणतणत निघून जातो. बिचारा पिहूला इतकं वाईट वाटतं. उमाही शिवनाथच्या पाठीमागे जाते. मग बाकीचे कोणच जेवत नाही ती. त्यानंतर पहाटेच्या वेळी पिहूने अलार्म लावलेला असतो आणि तो वाजल्यानंतर श्री इतका घाबरून इतका डचकून उठतो ना, अयो कोण आहे कोण आहे कोण आहे. तिथे पिहू त्याला समजावते की श्री घाबरू नकस अलार्म आहे. आता कुठे त्याचा जीव भांड्यात पडतो की अलार्म आहे होय, तुझे पप्पा नाही ती ना आले, मला वाटलं की तुझे पप्पाच आले ते काय. त्यावर पिहू सांगते की अरे श्री नाही, पप्पा नाही ते आले, झोप तू झोप, निवांत झोप. श्री पुन्हा चौकशी करतो, खरं नाही ते ना आले. त्यावर पिहू सांगते की यार खरं नाही ते, झोप ना तू. श्री तिलाही झोपायला सांगतो आणि तोही झोपतो. पिहूला झोपच लागत नाही. ती डुचकून उठते. विचार करते की नाही श्रीने मला तेव्हा सांगितलं होतं की त्याच्या आप्पासनी पहाटे 5ला उठायची सवय आहे आणि त्यावेळेला त्यांना समजा आवरलेलं लागतंय. पिहू उठते खरी, पण इतकी गोंधळलेली असते, काय करावं काही सुचत नसतं. सुरुवातीला ती विचार करते की आता काय करू. मी जर अशीच झोपून राहिले तर विचार करतील ती लोक की सून काय अशी असते का घरातली. मग काय करू. आधी घरातली समधी कामं आवरते, सगळी सुनेचे कर्तव्य पार पाडते, तेव्हाच तर सून म्हणून स्वीकारतील ना ते. आता काय करू मी, कामं तर उरकाय पाहिजे. हां, आधी सगळ्यात आधी मी आंघोळ करून घेते. पिहू जाते, टॉवेल घेते. पुन्हा तिचं मन बदलतं. पुन्हा विचार करते की नाही नग राहू दे, आता जर मी आंघोळ वगैरे करत बसते तर उरकाय मला अर्धा पाऊण तास तर जाईलच की. नाही नग राहू दे. आता ती बाहेर जाते आणि विचार करते की हां, एक काम करते की समध्यासनी फक्कड असा समध्यासनी चहा बनवते, म्हणजे सगळे उठले का चहा पितील आणि भारी वाटेल त्यासनी. अरे बरं, अजून 4 बी वाजले नाही ते की, इतक्या सकाळी सकाळी कोण उठून चहा पिणार आहे, असाही ती विचार करते. मग आता काय कामं केली पाहिजे ती, तिला तर काही सुचतच नसतं. विचार करते की आता एवढ्या पहाटे कुणाला फोन केला तर उगाचच घाबरतील. नाही ना गं राहू दे. हां, पुन्हा तिच्या डोक्यात ट्यूब पेटते की ती लगेचच इंटरनेटला विचारते. ज्याला नाही कोणाची साथ त्याचा हा इंटरनेट हातात, असा डायलॉग बिलॉग मारून ते आता प्रश्न विचारते की मला सांग बघू की आदर्श सुनेने नक्की कुठली कामं केली पाहिजे ती. आता ती सुरुवातीला वाचते की घराचं अंगण शेणानं सारवून घेणं. पिहू विचार करते की इतक्या सकाळी सकाळी मला शेण कुठं मिळेल. राहू दे, दुसरं बघते. दुसरं लिहिलेलं असतं की पहाटे जर घरच्या सुनेने विहिरीतून पाणी काढलं तर मग लक्ष्मी घरात येते असं म्हणतात. आता पिहूला सुचतं की भारी आहे हे, हेच काम करते, विहिरीतनं पाणी काढते. पण समध्यात आधी खराट्यानं मी आधी अंगण झाडून घेते, म्हणजे भारी वाटेल ना व तेवढंच. आणि पिहूला आता काय करायचं ते समजा कळलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, आजचा हा इतका छान सुंदर मस्त भाग इथेच संपत आहे. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की पिहूने सर्वांसाठी चहा बनवलेला असतो. शेवटी उमाला गळ घालून ती सर्वांना चहा द्यायला सांगते. चहाचा घोट घेता क्षणी शिवनाथच्या लक्षात येतं की तो चहा पिहूने बनवलाय. शिवनाथ बाहेर जातो तेव्हा गावातले सगळे लोक त्याला घेरतात आणि त्याच्याबद्दलच चर्चा चालू असते. काय शिवनाथराव, अहो तुम्ही तर म्हणले होते की सुना तुम्ही शोधून आणणार. शेवटी 25 वर्षापूर्वी तुम्ही बी असंच वागला होता सखे. पोराने बापाच्या हातावर हात मारला म्हणायचा की. आणि तिकडे पद्मा दारात खुर्ची टाकून बसलेली असते. ती समोर उमाला आव्हान करते की असंच एक दिस सरकत 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 तुझा तो शिवनाथ एक दिस माझ्या पायावरती डोकं टेकल आणि ते तू बघतच राहा. पण आता खरी मजा तर यात आहे की शिवनाथ राघवला घरी परत आणेल का, आणि राघवला परत आणण्यासाठी पिहू काही शक्कल लढवेल का.
आणि असं करून ती खरंच घरच्यांचं मन जिंकेल का? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर बघत राहा भाग आपल्या चॅनलवरती आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.